हिंगोलीत मध्यरात्री भयंकर घटना. दाराची कडी वाजली आणि बाहेर येताच पिवळं असं असा हादरवणारा प्रकार शेतकऱ्यासमोर घडला की ऐकून विश्वासच बसेना. पोलिसांनीही डोक्याला हात लावला. नेमकं काय घडलं, दार उघडताच काय दिसलं? ही घटना आहे हिंगोलीतील एका शांत निर्जन शेतशिवारातल्या आखाड्यावरची. दिवसभर शेतात राबणारा रामू आणि त्याच्या कुटुंबासाठी तो दिवसही नेहमीसारखाच होता. संध्याकाळ झाली, दिवे बंद झाले आणि शिवारात नेहमीसारखी शांतता पसरली. दूरवर कुत्र्याचं भुंकणं, मधूनच वाऱ्याची सडसड, सगळं अगदी नेहमीसारखंच. घरातले सगळेजण झोपेच्या तयारीत होते. मनीषा आणि अमृता घरातली कामं आवरत होत्या. कुणाच्या मनात स्वप्नातही नव्हतं की काही तासात हे घर भयान अनुभवाचा साक्षीदार ठरेल. अचानक मध्यरात्री दाराची कडी जोरात वाजली. एक क्षण सगळे दचकले. इतक्या रात्री कोण या शिवारात? यावेळी कडी पुन्हा वाजली, यावेळी आणखी जोरात. दार उघडायलाच लागेल असं वाटलं. रामूने हळूच कडी उघडली आणि दार उघडताच क्षणभर त्याच्या डोळ्यासमोर अंधार दाटून आला. कारण दाराबाहेर उभं होतं काहीतरी असं ज्यामुळे रक्त गोठेल, श्वास अडकेल आणि डोळ्यांना समोरचं दृश्य समजणंच कठीण होईल. चार सावल्या, चेहऱ्यावर काळे रुमाल, हातात चकाकणारी शस्त्र आणि त्या क्षणी घरात पसरलेली भीती. कोणी ओरडायच्या आतच एक आवाज घुमला. आवाज केला तर जागीच मारून टाकू. त्या शब्दानंतर घरात शांतता नव्हती. घरात होता फक्त दरदरून येणारा भीतीचा आवाज. सगळ्यांना एका खोलीत ढकलण्यात आलं. दार बंद झालं. कुणाचं तोंड उघडायची हिंमत नव्हती. घरातले दिवे चालू होते, पण सगळ्यांच्या चेहऱ्यावर भीती इतकी दाटली होती की सगळं पिवळं दिसत होतं. डोळ्यांसमोर अंधूक, हातपाय थरथरत. मग सुरू झालं घर पालथं घालणं. कपाटं उघडली गेली, पेट्या फोडल्या गेल्या, दागिन्यांचा आवाज, नाण्यांची खणखण आणि अधूनमधून येणाऱ्या धमक्या. एका क्षणी रामूने धाडस केलं. कदाचित कुटुंब वाचवण्यासाठी, कदाचित संतापणावर झाल्यामुळे. तो पुढे सरसावला, पण पुढच्याच क्षणी एक झटका. हातावर तीक्ष्ण वेदना आणि रक्ताची धार. तो खाली कोसळला. घरात किंकाळी दाबली गेली, कारण ओरडण्याची परवानगी नव्हती. सगळं द्या, नाहीतर जीव जाणार. हा आवाज पुन्हा घुमला. मोबाईल हिसकावून घेतले गेले आणि काही क्षणातच घर बाहेरून बंद करण्यात आलं. बाहेर अंधार, आत भीती आणि कुणालाच कल्पना नव्हती की आत काय होणार. बराच वेळ गेला. कुणी बोललं नाही, कुणी हालचाल केली नाही. पहाटेचा थंड वारा शिवारात फिरू लागला आणि तेव्हा कुठं दार उघडलं. गावकऱ्यांना बातमी मिळाली आणि मग सगळा परिसर हादरला. पोलीस घटनास्थळी पोहोचले. श्वान पथक आलं. ठसे तज्ज्ञ आले. पण त्या सावल्या त्या रात्रीच्या अंधारात अदृश्य झाल्या होत्या. आणि अखेर सत्य समोर आलं. ही कुठली अफवा नव्हती, कुठलाही चमत्कार नव्हता. ही होती हिंगोलीतील एका शेत आखाड्यावर टाकलेली थरारक दरोडा घटना, जिथे बंदुकीचा आणि चाकूचा धाक दाखवून 4 दरोडेखोरांनी लाखोंचा मुद्देमाल हस्तगत केला, लंपास केला. घर मालक गंभीर जखमी झाला आणि संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली.